कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387 76 00 41 आणि 92 72 63 27 93। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने उतरून विजय मिळवेल। प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील। सावंतपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट संवाद मेळावा उत्साहात संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने आयोजित प्रदीप कदम गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात पक्ष संघटनेची बळकटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम, सरिता कदम यासह अभिजित कौलगे, नंदकुमार निकम, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात बोलताना प्रताप पाटील म्हणाले, पलूस तालुक्याच्या लोकांच्या हृदयावर राज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप कदम आहेत। त्यांनी समाजाशी थेट नाळ जपत कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं आहे। रक्तदान शिबिरे, कृषी प्रदर्शन, सामाजिक उपक्रम अशा माध्यमातून त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केलं आहे। आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने उतरून विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये आदरणीय प्रदीप बाप्पा यांच्या नेतृत्वाखाली जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून इथल्या सर्व जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि येणारी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात, नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली। जो काही प्रकार पलूस तालुक्यामध्ये झालेला होता त्या संदर्भात आदरणीय अजितदादांची भेट घेऊन आदरणीय आमचे अध्यक्ष तटकरे साहेब, रुपालीताई चाकणकर, शिवाजीराव गर्जे साहेब, सुरेश चव्हाण या सर्वांना समक्ष भेटून जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये या प्रश्नावर पोटतिडकीनं दादांच्या पुढे सगळे प्रश्न मांडलेले आहेत। दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही। त्याच्या कामाचा आणि त्याच्या पदाचा निश्चितपणे आपण सन्मान राखू। आता हा निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे बदलाच्या जास्त भानगडीत न पडता तुम्ही काम करा, मी तुमच्या पाठीशी ठाम आहे असे अजितदादा पवार यांनी आम्हाला सर्वांच्या समक्ष जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये सांगितल्यामुळं आम्ही आता परत एक जोमानं कामाला लागलेलं आहे। निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद, अजितदादांची ताकद वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सर्वसामान्य तरुणांना, महिलांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन येणारी नगरपंचायत आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत। पलूस नगर परिषद निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका असते? पलूसमध्ये आम्ही सर्व जागा स्वताकदीने लढवणार आहोत, पण आमची युती आहे, युतीचा धर्म आम्ही पाळण्याच्या मनस्थितीत आहोत, पण तो एकतर्फी होणार नाही। जर त्यांच्याकडून सुद्धा चांगलं प्रपोज आलं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची युतीची सत्ता आहे, त्यामुळे आपल्या मित्रपक्षाला सुद्धा सन्मानाने वागवण्याचं आमचं धोरण आहे। पण मित्रपक्षांनी सुद्धा तेच धोरण ठेवलं तर निश्चितपणे आम्ही महायुती एकत्रपणे लढल्याशिवाय राहणार नाही। प्रदीप कदम यांनी सांगितलं की पलूस कुंडल हा नेहमीच क्रांतीचा केंद्रबिंदू राहिला आहे। सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना संधी देण्याची परंपरा निर्माण केली आहे। शेतकऱ्यांचा सन्मान, युवकांना दिशा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे। आम्ही गेल्या 25 वर्षाचा मागोवा घेऊन पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करत आहोत असं ते म्हणाले। मी या तालुक्यात तयार करत असलेलो जे काही कार्यकर्ते निर्माण करण्याचं, नव्यांना संधी देण्याचं जी काही मोहीम आपण सुरू केली आहे त्या मोहिमेला आपण सर्वांनी साथ द्यावी। नवनवीन कार्यकर्ते आपण घडवू। या तालुक्यामध्ये एक चांगली सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण घडवू एवढंच मी या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतो। नगरपालिकेची आचारसंहिता आता लागू झाली आहे, लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीची पण लागू होईल।
या तालुक्यामध्ये असलेल्या 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आणि पलूस नगर परिषद या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ताकदीने लढवू. तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यासाठी लागेल आणि निवडणुका ह्या राजकारणासाठी नव्हे तर या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींना संधी निर्माण करून देण्यासाठी आपण लढवू, एवढीच मी या निमित्तानं एक आपल्याला ग्वाही देतो. मेळाव्याचे प्रास्ताविक अभिजित सावंत यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कुमार शिंदे यांनी केलं.